मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 2 दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिकमध्ये येऊन ते उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल याविषयी आपल्यासोबत आहेत मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे. भाऊ, महानगरमध्ये स्वागत आहे आपलं. राज ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे 5 तारीख आणि 6 तारीख नाशिक शहरामध्ये येत आहे आणि नाशिक शहरामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभाचा जो काही आढावा आहे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका माननीय राजसाहेब नाशिकला घेणार आहे. दुपारी 3 वाजता ओझर विमानतळावरती माननीय राजसाहेबांचं आगमन होणार आहे. त्यानंतर साहेब वणीगडावरती माता सप्तशृंगीचं दर्शन घेण्यासाठी तिथे जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदरणीय वहिनी साहेब आहे, आदरणीय अमित साहेब आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा ह्या दौऱ्यामध्ये असणार आहे, दर्शनासाठी जाणार आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर माननीय राजसाहेब ठाकरे नाशिक शहरामध्ये येणार आहे आणि नाशिक शहरामध्ये माननीय राजसाहेबांचं संपूर्ण ताफ्यासह आल्यानंतर जल्लोषात असं स्वागत आम्ही इथं करणार आहोत. आणि त्यानिमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय नवचैतन्याचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि संपूर्ण शहरामध्ये आज जर आपण बघितलं तर मनसेमय वातावरण तयार झालेलं आहे. जिल्हाध्यक्ष अंकुश पवार देखील आपल्यासोबत आहेत. अंकुश भाऊ, सगळ्या उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांचा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे, तर त्याचं नियोजन इथे कसं असेल? उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व इच्छुक उमेदवार असतील किंवा जे सर्व जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी असतील त्यांचा SSK सॉलिटेअरमध्ये एक मेळावा ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने सन्मान्य राजसाहेब पुढच्या विधानसभेची जी रणनीती आहे ती ठरवणार आहे. म्हणजे सर्व साहेब जो पण काही निर्णय घेतील तो सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असेल. किती जागा लढवायच्या आणि कुठल्या जागेंवर जास्त लक्ष केंद्रित करायचं अशा पद्धतीची रचना असणार आहे. पण राजसाहेब निर्णय घेतील हे बरोबर आहे, परंतु जिल्हा स्तराचा जर आपण विचार केला नाशिक शहराचा आणि जिल्ह्याचा, तर नाशिक शहरामध्ये आपण किती जागांवर आपली तयारी आहे? आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये किती जागांवर तयारीने आम्ही सर्वच जागा आम्ही लढणार आहे साहेब. कारण की आपण जर बघितलं तर नाशिक शहर हे माननीय राजसाहेबांवरती प्रेम करणारं शहर आहे. आज जे राजकारणाचा जो चिखलफेक झालेला आहे याच्यातून एकमेव पर्याय माननीय राजसाहेब दिसत आहे. आणि आपण जर समजा कुठं पानटपरीवरती गेलो, कुठं भाजी बाजारामध्ये गेलो, कुठे एखाद्या चौकामध्ये गेलो, तर आज सगळीकडे असं म्हणताय की आपण सर्वांना संधी दिली, आता माननीय राजसाहेबांना संधी. म्हणूनच आम्ही या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत आणि शहरातल्या संपूर्ण जागा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी आम्ही लढवणार आहोत आणि त्यासाठी आमची यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. आपण जर बघितलं तर मागच्या 8-10 दिवसामध्ये आम्ही शहर कार्यकारिणी आम्ही डिक्लेअर केलेली आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही उतरणार आहोत. आज तुम्ही बघितलं तर शहरामध्ये संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे शुभेच्छाचे फलक लागले गेलेले आहे. साहेबांच्या स्वागताचं जय्यत अशी तयारी चालू झालेली आहे आणि 100% आम्ही नवीन इतिहास आम्ही तयार करू. निश्चितपणे नाशिक जिल्हा जो आहे, नाशिक शहर जे आहे ते नेहमी राज ठाकरेंच्या सोबत राहिलं. मनसेची सत्ता देखील नाशिकमध्ये होती, 3 आमदार देखील इथे होते. तसं तुम्ही म्हणाले की राजकारणाचा चिखल झाला आहे, परंतु मनसेच्या ज्या सातत्यानं बदलत्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण होतो. जसं लोकसभेला जसं तुम्ही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता पुन्हा एकदा एकला चलोरचा नारा आता राजसाहेब देत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण होतो असं वाटतं. नाही, असं तुमचं जे म्हणणं आहे हे म्हणजे मला तर असं वाटतं की आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे हा आदेशावरती चालणारा पक्ष आहे. माननीय राजसाहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत, आम्ही मनसैनिक आहोत. हो, बरोबर आहे. जसं शहराध्यक्ष म्हणाले की आदेशाचं पालन करणारे आहोत, बरोबर आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात, तर ते मध्यंतरी मनसेमध्ये बरीचशी नाराजी देखील होती, अनेक कार्यकर्ते दुरावले देखील. पण आता विधानसभेला तुम्ही तोंड देत आहात, सामोरे जाणार आहात. आता राज साहेबांनी स्वतःहून एकला चलोरेचा नारा दिलेला आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण स्तरावर म्हणा किंवा शहरावर तुमचं संघटन म्हणजे नेतृत्व जे आहे किंवा संघटन जे आहे ते बलाबल कशा पद्धतीने तुम्ही आता बांधले गेलेलं आहे, संघटन बांधणी कशी झालेली आहे? सर्वप्रथम आपल्याला क्लिअर करतो की सन्मान्य राजसाहेबांनी ज्यावेळेस महायुतीबरोबर निवडणूक लोकसभेला सन्मान्य मोदी साहेबांना पाठिंबा जाहीर केला त्याच तो बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.
कारण की कुठंतरी हे स्वार्थाचं राजकारण सन्मान्य राजसाहेबांनी ते बघितलं नाही आणि कालच आपल्याला याचं प्रत्यय दिसलं की तुम्हा आम्हा सर्वांनाच अभिप्रेत असलेलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला हा त्याच्यासाठीच होता ना. लोकांनी भरपूर टीका केली. राज ठाकरे साहेबांनी असाच बिनशर्त पाठिंबा दिला, म्हणजे त्यांना अशा विधानसभेला जागा घेणार. आमचं भांडण किंवा आमचा पाठिंबा हा महायुतीला कुठल्याही एका जागेसाठी आम्ही दिलेला नव्हता. आम्ही दिलेला होता तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता होता, गडकिल्ल्यांचं संवर्धनासाठी होता. कितीतरी ज्या गोष्टी अजून काही आहे त्या नाशिक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला जातोय, म्हणजे तुमचा सामना महायुती आणि महाविकास आघाडी सोबत होणार आहे. तर त्या प्रमाणामध्ये तुल्यबळ उमेदवार आपल्याकडे आहेत का? हो, निश्चित आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. आणि आपण बघितलं मनसेच्या सत्ता काळामध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली त्याचपासून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत युती केलेली असेल तर ती फक्त जनतेबरोबर केलेली आणि जनतेच्या विकास कामांबरोबर केलेली. जनतेची जी कामं आहेत ते सोडवण्यासाठी मनसे नेहमीच कटिबद्ध असते. निश्चितपणे आपल्याबरोबर शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दोघे होते आणि त्यांनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यातील सर्वच जागांवर लढण्याची त्यांची तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून उमेदवार देखील त्यांच्याकडे आहेत. आणि एकूणच जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त असा पाठिंबा दिला होता आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा नाशिक दौरा जो आहे तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.